नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे लोदवडे, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी हनुमान यात्रेनिमित्त, हनुमान जयंती निमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव्य यात्रेचं जंगी मैदान, ओपनचं मैदान संपन्न होतंय 8 एप्रिल 2026 रोजी. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, लोदवडेकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ. आपल्यासोबत बंटी गायकवाड आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ मैदानासंदर्भात. पहिलंच वर्ष आहे, सुंदर असं नियोजन आयोजन आहे. फाटी सुंदर आहे, फाटीचा आपण व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल. आजूबाजूला काय अडचण नाही, मैदान सुसज्ज आहे आणि बक्षीस रूपरेषा चांगलं आहे. एकंदरीत सगळं बंटीकडून जाणून घेऊ आपण. बंटी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, पहिलंच वर्ष आहे, हनुमान जयंती निमित्त मैदानाचं आयोजन नियोजन केलंय. या वर्षीचं नियोजन कसं आहे? सर्वप्रथम बोलायला सुरुवात करताना आमचे मित्र कैलासवासी अमित खवळे यांचं काल दुःखद निधन झालं. सर्वप्रथम आमच्या लोदवडे गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना सुरुवातीला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. बरं, आता आपण थोडं मैदानाकडे येऊ. आता बंटी शेट, काय सांगाल, पहिल्याच वर्षात आयोजन नियोजन आहे, कसं नियोजन आहे यावर्षी? सर्वप्रथम हनुमान जयंती निमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर्वप्रथम बक्षिसाची रक्कम वगैरे सुद्धा आपण 11,000 पासून ते 1 लाखापर्यंत ठेवलेली आहे. त्यानंतर आपण क्वार्टर फायनल ठेवलेला आहे. त्यानंतर आपण मेगा फायनल सुद्धा ठेवलेला आहे. तर आपल्याला बक्षीस रूपरेषा, क्वार्टर फायनल, मेगा फायनल बक्षीस सांगा. क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी 7 बक्षीस 5,000 रुपये क्वार्टर फायनलला ठेवलेले आहेत. त्यानंतर मेगा फायनलला प्रत्येकी 2,500 रुपये अशी 7 बक्षीस आपण ठेवलेले आहेत. बरं, आणि फायनलचे बक्षीस? फायनलचे बक्षीस 1 नंबरचं बक्षीस आपलं 1 लाख रुपये, 2 नंबरला 71,000 आहे, 3 नंबरला 51,000 रुपये, 4 नंबरला 31,000 रुपये, 5 नंबरला 21,000 रुपये, 6 नंबरला 15,000 आहे आणि 7 नंबरला 11,000 रुपये. त्याचबरोबर पहिल्या ज्या 7 गाड्या फायनलला राहतील त्या आजपर्यंत प्रत्येक मैदानावरती फक्त बैलगाडा मालकांना गुलाल भेटतो. सर्वप्रथम आमची गावकऱ्यांची इच्छा, सगळ्या गावातील आमच्या महिला भगिनींची इच्छा अशी झाली की काहीतरी महिलांसाठीही केलं पाहिजे. त्यासाठी आपण विशेष प्राधान्य गाडा मालकिनींसाठी सुद्धा आपण 14 पैठणीच्या साड्या देणार आहे पहिल्या 7 बक्षिसांना. त्याचबरोबर आपण 21 बक्षिसं ठेवलेले आहेत. 21 बक्षिसांमध्ये 42 गाडा मालक गुलालात राहणार आहेत आणि 42 आकर्षक ढाली आपण देणार आहे. आणि गट पासला आपण प्रत्येकी ढाल देणार आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, पहिलंच पर्व, बंटी आता रोज मैदानावरती असतो, आपण बघत असतो. पहिलंच वर्ष आहे, पहिल्याच पर्वात सुंदर असं आयोजन नियोजन केलंय. फायनल विजेत्या म्हणजे सगळ्या क्वार्टर फायनल, मेगा फायनल आणि फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आहेत, रोख स्वरूपात बक्षीस आहेत. त्याचबरोबर फायनलच्या 7 विजेत्या बैलगाडी मालकांना पैठणी साडे आहे, म्हणजे आपल्या भगिनींसाठी. त्याचबरोबर गट 5ला ढाल आहे. सुंदर असं नियोजन आयोजन आहे. आता आपण मैदानासंदर्भात जाणून घेऊ. बंटी, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? 100% मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार होणार आहे. आता आपल्या मैदानामध्ये आता तुझा बराच मित्र परिवार आहे, गोशेला पावणारावळा गावची गाडी, तसलं काय सुद्धा चालणार नाही. गावचं नावच आमचं आदर्श गाव आहे. आम्ही आमचं आदर्शच दाखवून देणार आहे. या पहिल्या पर्वातल्या जरी मैदान असलं तरी हे मैदान असं आम्ही करून दाखवणार आहे की 10 वर्षापूर्वीपासून आम्ही मैदान घेत आहोत असं पहिल्याच पर्वात आम्ही दाखवून देणार आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल बंटी? आज दिनांक काय 6 आणि 7 शेवटचे 2 दिवस आहेत, नोंदी संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम सर्व गाडी मालकांनी आमच्या गावकऱ्यांवरती विश्वास ठेवून आम्हाला एक संधी द्यावी सेवेची. आम्ही त्यांचा योग्य तो मानपान करणार आहे मैदानावरती. सर्व माझ्या जवळील मित्र परिवार, प्रमुख पाहुणे यांना सर्वांना विनंती आहे, बैलगाडी क्षेत्रातील संपूर्ण माझ्या मित्रपरिवाराला असं विनंती करतो की पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे, भरघोस असं तुम्ही साथ द्यावे आम्हाला. आमच्या गावकऱ्यांच्या वतीने एक ग्वाही देतो की तुम्हालाही या मैदानावरती यांना पूर्णपणे समर्थन मिळणार आहे गावकऱ्यांना. नक्कीच. बरोबर. त्यात ही पहिलेच वर्ष, इथून पुढे आपली परंपरा कायम चालू राहणार का? कायमस्वरूपी राहणार आहे. बक्षिसाची रक्कम सुद्धा इथून पुढे वाढवली जाणार आहे आणि अजून खूप काही असं वेगळं करून दाखवणार आहे. जरी पहिलं पर्व असेल तर ह्यावेळेस सुद्धा आम्ही भरपूर अशी काय बक्षिसाचं स्वरूप थोडंसं केलेलं आहे. पण ह्याच्यापेक्षाही जास्त जर आम्हाला चांगला प्रतिसाद गाडी मालकांनी दिला तर आमचं गाव द्यायला बसलेलं आहे. प्रत्येक वर्षी गावाचं नाव आमचं एक आदर्श गाव म्हणून निघतं.
गावचे मार्गदर्शक आमचे प्रभाकर देशमुख साहेब, त्याचबरोबर आमचे विजय सिंह देशमुख साहेब IAS ऑफिसर, त्याचबरोबर DYSP साहेब चैतन्य कदम साहेब आहेत, परत कस्टम ऑफिसर आमचे अमोल साहेब आहेत. यांच्या आम्हाला मोलाची साथ लागलेली आहे, त्यामुळे हे मैदान शक्य झालेलं आहे बऱ्यापैकी. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत ऋषी जगताप आहेत. ऋषीकडून आपण मैदानासंदर्भात जाणून घेऊ. ऋषी, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, पहिलं मैदान सांगा, आपल्या पल्ला किती असणार आहे? पल्ला हा 900 पल्ला आहे. बरं, आता अंतर आता अंतर 15 फूट ठेवलेलं आहे आपण. बरं, आजूबाजूला काय धोकादायक आडवी आजूबाजूला काही सुद्धा कुठल्याही नंदीला अतिशय छान पळा येईल आणि काही सुद्धा अडचण येणार नाही. आजूबाजूला काही सुद्धा अडचणी, विहीर वगैरे तसं काहीच नाहीये. एकदम सर्व सपाट जागा आहे. नक्कीच. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला फाटी बघितली असेल. सुसज्ज फाटी आहे, 900 फूट पल्ला आहे. थोडक्यात हलका रान ओराडीचा आहे. ओपनची शिवा पल्ला 900 फूट आहे. रान चांगला आहे पळायला, कसली आजूबाजूला अडचण नाही. आणि ज्या काय तांत्रिक अडचणी आहेत, बंटी रोज मैदानात असतो, त्यामुळे बंटीला किंवा ग्रामस्थांना सांगायची गरज नाही, कारण लोधावड्यातले सुद्धा या ठिकाणी नंदी पाळा असतात मैदानामध्ये. परंतु त्यांनी सुरुवातीला सांगितले कुठल्या प्रकारे वशिला नाही, ओळख नाही, कारण संघटने नियमानुसार मैदान आहे. जो जिथं नियमानं येईल तिथं पळणार आहे. त्यामुळे मैदान रितसर पारदर्शक आहे. पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे. माझी तमाम बैलगाडी मालकांना विनंती राहील, आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोधवडेकरांच्या पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानात शोभा वाढवायची. शुभ दुपार मित्रांनो. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंतीच्या अनुषंगाने आम्ही भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तरी या मैदानात सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या गाड्यांची लवकरात लवकर नोंदणी करून आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि प्रत्येक बैलगाडा मालक हा नाकी पैशासाठी पळत असतो, तो फक्त पळत असतो तो गुलालासाठी आणि मालकाच्या नावासाठी पळत असतो. याचा विचार आम्ही विचारात घेऊन तब्बल 1 नाही 2 नाही 7 नाही तब्बल 42 गाडा मालकांना आम्ही फायनल आणि गुलालाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. नक्कीच. तरी त्या संधीचा प्रत्येक बैलगाडा मालकांनी विचार घेऊन आपल्या लवकरात लवकर गाड्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. आणि या भरघोस संधीचा आपण संधी दिलेली आहे एवढी मोठी गावकऱ्यांनी, त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. आणि लवकरात लवकर नोंदणी मैदानात करून ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच. बघा मित्रांनो, या ठिकाणी बंटी असेल, शुभम असेल, सगळ्यांनी या ठिकाणी माहिती सुंदर अशी आपल्याला माहिती दिली, आढावा दिला. कुठल्याही प्रकारे इथं मैदान बरेच बंटीकडे द्या जरा. बंटी, शेवटचा एक जायचा होता प्रश्न, गाडी कमी जास्त आली, बक्षीस रितसर दिली जाणार का सगळी? 50 जरी गाडी आली हा. तर जे काय बक्षीस ठेवलं त्याच्यात एक तीळ मात्र सुद्धा बदल होणार नाही. सर्व गाड्या मालकांनी कुठेतरी आमच्या गावकऱ्यांवरती विश्वास ठेवून आम्हाला साथ द्यावी. हे मैदान 50 गाड्या आल्या काय, 100 गाड्या आल्या काय, 25 गाड्या आल्या काय, 100% रितसर होणार आहे. कसलाही वशिला इथं चालणार नाही. त्यामुळे पूर्णपणे आम्ही तुम्हाला विनंती करतो गावकऱ्यांच्या वतीनं हात जोडून की तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. नक्कीच. माझी जाता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना, चालकांना, चाहत्यांना विनंती, लवकरात लवकर ओपन मैदान लोधवडे या मैदानाचं ऑनलाईन नोंदणीचे शेवटचे 2 दिवस आहेत. आज दिनांक आहे 6 आणि उद्या 7. येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लोधवडकरांचं पहिल्या पर्वातलं पहिलं सुंदर असं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपूर्ण होते 8 तारखेला. या मैदानाची मोठ्या संख्येने उपस्थित शोभा वाढवा आणि लवकरात लवकर नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ लोधवडकरांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.